माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची वाय+ पोलीस सुरक्षा काढून घेण्यात आली आहे। राज्य शासनाच्या गृह विभागाकडून या संदर्भात आदेश शुक्रवारी जारी झाला आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाने पुढील कार्यवाही सुरू केली। दानवेंचा विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी 4 महिन्यांपूर्वी संपलेला आहे। दानवे यांच्याकडे आता विरोधी पक्षनेतेपद राहिलेले नाहीये आणि असं असताना त्यांच्याकडे सरकारी वाहन आणि पोलीस कर्मचारी सुरक्षा कायम होती। मात्र शुक्रवारी अचानक त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांना तत्काळ परत बोलावण्यात आलं। गृह विभागाच्या आढाव्यानंतर सुरक्षा पुनरावलोकन झालं आणि त्या समितीच्या शिफारसीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय। सुरक्षा देणं किंवा काढणं हे सरकार ही भूमिका वठवत नाहीये। संजय राऊतला मुळामध्ये ही प्रोसेस माहीत नाहीये। सुरक्षा कुणाला द्यायची याच्यासाठी असलेली एक कमिटी आहे। जैन म्हणून नावाचे अधिकारी त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत। त्या कमिटीमध्ये कुणाला कोणती सुरक्षा द्यायची याचा आढावा घेतला जातो आणि म्हणून विरोधी पक्षनेत्याचं सुरक्षा काढणं, ते विरोधी पक्षनेता पद एक तर राहिलं नाही, तो विधान परिषदेचा सदस्य नाही। मग अशा वेळेला त्यांना सुरक्षा द्यायची की नाही द्यायचं याचा निर्णय कमिटी घेते आणि तो कमिटीने जवळपास हे सर्व पदं गेल्यानंतर 4 महिन्याच्या कालावधीनंतर घेतलेला निर्णय, म्हणजे कोणत्या घाई गडबडीत हा निर्णय घेतलेला नाही। म्हणून आता संजय राऊत सारख्याला सुद्धा कोणी चापट मारत नाही, परंतु तरी त्यांना सुरक्षा देण्यात आलेली आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या महत्त्वाच्या व्यक्ती आहेत त्यांना सुरक्षितता, सरकारी सुरक्षितता देण्याकरिता एक गुप्तचर विभाग आहे, तो अहवाल त्या ठिकाणी प्राप्त करून घेत असतो। मग एक समिती पुढे हा अहवाल ठेवल्यानंतर ती समिती त्या ठिकाणी सुनिश्चित करते की कुठल्या व्यक्तीला कुठल्या दर्जाची सुरक्षितता त्या ठिकाणी द्यायची, संबंधित समितीने घेतलेला तो निर्णय असावा। घटनात्मक पदासाठीची ती सुरक्षा होती, घटनात्मक पदासाठीची ती व्यवस्था होती। त्यामुळे ती टर्म संपल्यामुळे अंबादास दानवे यांची सुरक्षा आपोआप गेली असती। खरं तर अंबादास दानवे यांनी मोठं मन दाखवून ती सुरक्षा नाकारायला पाहिजे होती, कारण तुम्हाला विरोधी पक्ष नेते म्हणून ती सुरक्षा होती। आता अंबादास दानवे ना आमदार आहेत, ना विरोधी पक्ष नेते आहेत, ना कुठले प्रमुख नेते आहेत। असं असताना त्यांना सुरक्षा का द्यायची? या उपर अंबादास दानवे यांच्या काही जीवाला धोका असेल तर त्यांनी राज्य सरकारकडे तशी तक्रार द्यावी, राज्य सरकारकडे तसा विनंती अर्ज करावा। राज्य सरकार त्यांना सुरक्षा देण्यासाठी योग्य तो निर्णय घेईल।